आवडीचे खाणे आणि राजकीय ताने बाने या कार्यक्रमाला घेऊन आम्ही पोहोचलो आहे मुंबई वांद्रा इथे। आणि वांद्रा जी बाळासाहेब ठाकरे या नावानं ओळखली जाते, याच वांद्रा कलानगर इथं मातोश्री आहे। आणि या मातोश्रीच्या अत्यंत जवळची एक व्यक्ती आज माझ्यासोबत असणार आहे। ती व्यक्ती इतर कोणी नव्हे तर आहेत ॲडव्होकेट अनिल परब साहेब। आणि त्यांच्याच मतदारसंघात आम्ही आलेलो आहे आणि त्यांच्या पसंतीचं खाणं त्यांच्यासोबत आम्ही त्याचा आस्वाद घेणार आहोत। आम्ही मातोश्रीला कव्हरेजला जेव्हा येतो ना तर आमचं ठिकाणच असतं। अच्छा, ठीक आहे। मातोश्रीशी कनेक्टेड आहे। मी आता त्यांना सांगितलं, म्हटलं देशपांडेबाईंचं काय स्थान होतं आमच्यासाठी आणि म्हणून आम्ही त्या हक्काने येतो, म्हणून आज त्यांना इथेच बोलवलं। धन्यवाद सर। तर आपण बसूया आणि गप्पांना सुरुवात करूया। तर अनिल परब साहेब आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला इथं आमच्या ह्या कार्यक्रमात ते आलेत। अनेक प्रश्न आहेत। सुरुवातीचा प्रश्न लोकसभेपासूनच सुरुवात करतो परब साहेब। ज्या प्रकारे महाविकास आघाडीने आता फॉर्म्युला ठरवला 21, 17, 10 हा आलेला आहे, महायुतीचा 8 जागांचा तिढा अजूनही कायम आहे, पण इथपर्यंत येताना काँग्रेसला शिवसेनेने चेपलं सांगली आणि इतर जागांवर, अशी एक भावना निर्माण झाली। आत्ताच वर्षा गायकवाड नाराज असल्याचं बोललं जात आहे। दिल्लीला जाणार होत्या, मध्य मुंबईच्या जागेचा आग्रह आहे। या सगळ्या गोष्टी एका पेजवर का येत नाही आतापर्यंत? शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी ही आघाडी जागा वाटपात पहिल्यांदा बसते, त्याच्यामुळे हे सुरुवातीला थोडेसे याच्या बाबतीमध्ये हे थोडेसे काही मागे पुढे होणं हे सगळ्यांनाच अपेक्षित असतं। आता जसं आपण महायुतीत पण बघतोय, त्यांचं देखील नव्याने गणित बसतंय, राष्ट्रवादी आली आहे, प्रत्येक कार्यकर्त्यांची अशी अपेक्षा असते आणि त्याच्यामुळे हे सुरुवातीला होतं। फक्त आमच्याकडे आत्ता जागा वाटप झालंय, आम्ही सगळ्या जागा जाहीर करून टाकल्यात। दिल्लीला त्यांचे काही वैयक्तिक इश्यू असतील तर जातील, पण नाराजी हा काही विषय आता राहिलेला नाही आहे। त्यांनी देखील मान्य केलेलं आहे की आम्ही काम करू म्हणून, आणि मला असं वाटत नाही की त्या पण मुंबईचे अध्यक्ष आहेत, शेवटी त्यांचं देखील करिअर फार मोठं आहे, तर त्यांना पण हे समजतं। फक्त काही त्यांचे अंतर्गत प्रश्न असतील त्याच्यासाठी ते जात असतील। आता हा काही विषय राहिलेला नाही। उत्तर मुंबईमध्ये देखील तुम्ही दावा करताय, आता अशी चर्चा आली की तेजस्विनी घोसाळकरांना तुम्ही पुढे करताय किंवा त्यांना त्यांच्याकडनं प्रस्ताव आलेला आहे। उत्तर मुंबईची जागा हे आम्ही काँग्रेसला सांगितलं होतं लढा म्हणून, परंतु त्यांची लढण्याची इच्छा नव्हती। आता शेवटी कोण लढणार नसेल तर आम्ही जरूर लढू ती। म्हणजे तुम्ही तिथे लढणार? आमची लढायची तयारी आहे। काँग्रेसने उद्या जर असमर्थता दाखवली ती लढण्यासाठी तर आम्ही लढू। म्हणजे 5-1 होईल इकडे? आम्ही लढू, मिळालेली नाही आहे, आम्ही लढू असं म्हटलंय। म्हणजे जर त्यांनी असमर्थता दाखवली तर आम्ही लढू, ते जर लढत असतील तर त्यांना ऑलरेडी त्यांच्या वाटेला गेलेली आहे ती जागा। सांगलीला तर काँग्रेसचा उमेदवार होता चांगला, जो आज बंडही करण्याच्या काँग्रेस सांगलीमध्ये का, तर कोल्हापूर आमची जागा होती, पण शाहू महाराजांना तुम्हीच देऊन टाकलं। कोल्हापूर आमची जागा होती, त्याच्या बदल्यात आम्हाला एक जागा नको का? पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं, पुण्यापासून पुढे हातकंगणे सोडलं, कोल्हापूर आणि हातकंगणे आमच्या 2 जागा होत्या, या 2 जागा तरी आम्हाला मिळाव्यात। याच्या बाबतीत काय चुकीचं आहे? आम्ही तर जास्त तर मागितल्याच नाही। एक कोल्हापूर त्यांनी शाहू महाराजांसाठी घेतली, म्हणून आम्ही सांगली घेतली। पण वायकर निवडणूक लढतील अशी चर्चा आहे। अमोल कीर्तीकर यांच्यावरही दबाव टाकला जातो। वायकरांनी निवडणूक लढवावीच। मग ओरिजिनल शिवसेना कोणाची आहे हे एका मिनिटात कळून जाईल। गद्दारांची आहे का ओरिजिनल शिवसैनिकांची आहे? तुम्ही सर्वे केलाय, काय म्हणताय महाराष्ट्र? आमचे तर सगळेच मित्र आहेत हे भाजपवर, आम्ही पण 25 वर्ष त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे। ते खासगीत काय बोलतात आम्हाला चांगलं माहिती आहे। काय म्हणताय? त्यांना त्यांचं जे नैराश्य आहे की शिंदेंना घेतलं, पवारांना घेतलं, आपलं काहीच नाही असं। सांगा, इतके वर्ष 17 ज्यांनी उचलल्या, भानगडी केल्या, ज्यांनी इतके वर्ष सगळं केलं, त्यांच्या वाटेला काय आलं? तुम्ही असुरी आनंद मिळवलाय, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, तुमच्या कार्यकर्त्यांचा तळतळाट आहे, त्याचं काय? तसं तुमच्याबद्दल पण आहे ना, काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाणं कुठे ना कुठे तुमच्या कार्यकर्त्याला पण कॉम्प्रोमाइज करावं लागेल काही जागांवर। आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात सल होती त्याने आपल्याला फसवलं म्हणून। आता मला सांगा, 2014ला आम्ही काय केलं होतं? तेव्हा आम्हाला काय काढलं बाहेर? तुम्ही गेलात म्हणताय? 2014 14च म्हणतो। 2014ला युती कोणी तोडली? त्यांनी तोडली।
ते म्हणतात तुमचा आग्रह होता 2014ला त्यांनी युती तोडली. त्यावेळेला काय 151चा आग्रह होता म्हणून तेव्हा युती तुटली. त्यावेळेला काल आशिष शेलार म्हणाले त्यावेळेला आम्ही काही हिंदू नव्हतो. त्यावेळेला काय आम्ही काँग्रेसच्या वळचणीला गेलो होतो. तुमचे दिवस चांगले आले ना, तुमचे दिवस चांगले आले म्हणून तुम्ही आम्हाला लाथ मारली. मग 40 आमदार जे गेले त्यांची परिस्थिती कशी पाहता? आता लोकसभेमध्ये आपण पाहिलं अदलाबदली झाली, विधानसभा 2.5-3 महिन्यामध्येच आहे. माझं साधं म्हणणं आहे, तुम्ही नीट समजून घ्या. हे म्हणतात मोदीच्या चेहऱ्यावरती आम्ही निवडून आलो. शिवसेना मोदीच्या चेहऱ्यावरती निवडून आली, पण तुम्हाला उमेदवाराशी काय घेणं देणं आहे? निगेटिव्ह रिपोर्ट कसा येतो? समजा निगेटिव्ह रिपोर्ट आला तरी देखील चेहरा कोणाचा आहे? मोदींचा आहे. तुम्ही त्यांना 13 सीट द्यायला पाहिजे, त्या पडल्या त्या ज्या ते जिंकलेत ते, कारण त्यावेळेला देखील ते मोदींच्या नावावरती निवडून आले. आत्ता पण ते मोदींच्या नावावर निवडून येतील. विनिबिलिटी क्रायटेरिया आहे, ते म्हणतात आम्ही असं नाही, आमचं ठरलेलं आहे की जो जिंकेल त्याला जागा जातो. तुमचं ठरलेलं आहे असं आहे ना. तुम्ही एका बाजूने म्हणता मोदींच्या नावावरती आम्ही निवडून आणले तुम्हाला, आता पण आणा ना. हे बघा, हे सगळे निगेटिव्ह रिपोर्ट हे सगळा फार्स आहे. ही कत्तल चालली आहे शिंदेच्या उमेदवारांची. आता लोकसभेत फार छोटा खेळ आहे, कारण आकडा छोटा आहे, 13 आहे. आता किती जण त्याच्यातले गेले? तुमाने गेले, भावना गवळी गेल्या, हेमंत पाटील ऍडजस्टमेंट झाली. म्हणजे ते तर पडण्यासाठीच पाठवले त्यांना तिकडे. तुम्ही म्हणताय की शिंदे गटाला किंवा शिवसेना शिंदे गट ह्याला भाजप संपवणार आहे. मग समजा ते बाहेर गेले, कारण अशी चर्चा पण आहे की मातोश्री मोदींना शहांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय. मध्यंतरी आदित्य ठाकरे हे परदेशात गेले, ते का बोलत नाही असे प्रश्न निर्माण झाले. आणि समजा उद्या जसं तुम्ही म्हणता की शिवसेना शिंदे गट बाजूला झाला, तर मग शिवसेना उद्धव ठाकरे गट हा भाजपसोबत जाईल भविष्यामध्ये. असं भविष्यातलं कोणी काही सांगू शकत नाही, आणि मला त्याच्यावर आता बोलायचं पण नाही. पण शक्यता आहे का म्हणतात? अशी शक्यता बघा, राजकारणात कुठली शक्यता कधीही नाकारता येत नाही. आजपर्यंत कोणी नाकारलेली आहे, पण मला वाटत नाही आत्ता, कारण ज्या पद्धतीचं सगळं हे आत्ताचं वातावरण आहे, अशा पद्धतीचं असं काय होईल. कोणालाच वाटलं नव्हतं ना की शिवसेना काँग्रेस एकत्र येतील. ते झालं. तर आता 2 मित्र जे 30 वर्ष सोबत होते, उद्या परिस्थिती आली तर भविष्यात काय होईल हे कोणीच काही सांगू शकत नाही. आजची परिस्थिती अशी आहे, शिंदेची जी परिस्थिती आज आहे, तुम्ही 13 जागा राखू शकले नाहीत. तुमच्या उमेदवारांना तुम्ही उमेदवारी देऊ शकले नाहीत. भावना गवळी ज्यांनी पंतप्रधानांना राखी बांधली, अरे भावाला राखी का बांधतात? त्याने रक्षण करायला पाहिजे. झालं रक्षण. पण राज ठाकरे आले ना, एक ठाकरे त्यांच्यासोबत गेलेच आहे आता. असं आहे, राज ठाकरेंची पोकळी भरायची ताकद किती ही जर असली असती तर बार्गेन काय झालं असतं? बघा, 1% ते 3% मतं आहेत त्यांची. हायेस्ट कॅप 3% होती, लोअर कॅप 1% होती. 1% मतांसाठी पण भाजप बोलते, बरोबर घेते, याचा अर्थ त्यांना जिंकण्याची खात्री नाहीये. अच्छा, चर्चा अशी म्हणून सगळ्याच्या सुरू होतं, तर एक महाराष्ट्रात काही लोक किंवा अशी चर्चा रंगली होती की दोघा भावांनी एकत्र आलं पाहिजे भाजप विरुद्ध. तसं काही भविष्यात होऊ शकतं? ठाकरे घेऊ शकतात? मी आपल्याला काय सांगितलं, भविष्यात राजकारणात काय होईल हे कोणच काही सांगू शकत नाही. सगळे ऑप्शन आपण ओपन ठेवले पाहिजे. तुम्हाला ऑप्शन काही वेळेला ओपन असतात, काही वेळेला बाय कंपल्शन असतात, काही वेळेला पॉलिटिकल ॲडजस्टमेंट असते. असे वेगवेगळे प्रकारचे राजकारणात चालतात. त्याच्यामुळे भविष्यात काय होणार हे कोणीच काही सांगू शकत नाही. पण भाजपचं असं म्हणणं आहे, काल आशिष शेलारांचा मी इंटरव्ह्यू केला, ते म्हणत होते की उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवणं ही सर्वात मोठी आमची चूक होती. 16-17ला पवारांनी जो प्रस्ताव आम्हाला दिला होता की शिवसेनेला बाजूला करून आपण सरकार स्थापन करू, सत्तेत येऊ, तो जर मान्य केला असता तर आजची परिस्थिती वेगळी असती. पवारच उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेला संपवतायत. सिल्वर ओकमधनं शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध सगळं राजकारण रंगतंय. पहिला तर आशिष शेलारचा माझा प्रश्न असेल, आता ते स्वतः भाजपात खुश आहेत का?
मुंबई अध्यक्ष आहेत, महानगरपालिका जिंकणार, भगवा भाजपचा झेंडा फडकवणार, तेव्हा असं आशिष दावा सारखा करतायत. कार्यकर्ता आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात येऊ शकला नाही. बरोबर आहे. ज्याची महाराष्ट्राचा अध्यक्ष होण्याची क्षमता आहे असं लोकांना वाटतं, त्याला मुंबईच्या अध्यक्षपदावर ठेवलं आहे. मुंबईत देखील त्याला किती अधिकार दिलेत हे आम्हाला सगळं चांगलं माहिती आहे. त्यांची देखील खतखत आम्हाला चांगली माहिती आहे. तुम्ही कॅल्क्युलेटिव्हली हा नाराज तो नाराज सगळं तुम्ही इंटरनल त्यांचं सगळं हे करताय. अरे मी यांच्याबरोबर वर्षानुवर्ष काम करतोय, मला काय माहित नाहीत की कोण काय आहेत ते. कोण आशिष शेलारांना कोण दाबताय तिकडे? आता हे तुम्हीच ठरवायचं ना. नाही तुम्ही सांगा ना. तुम्ही म्हणताय मला तुम्ही माहिती त्यांचा आहे. इंटरव्ह्यू केला ना. ते खुश आहेत. ते म्हणतायत मोदी का परिवार मिळून सगळे जिंकणार. मीडियावरती खुश आहेत. मग इंटरनल तुम्ही सांगा आम्हाला. इंटरनल अशा गोष्टी सांगत नाहीत नाही ना. 40 गेले त्याबद्दल तुम्ही अजून भाष्य केलं नाही की पुढे काय होणार. अजूनही बरेच आमदार विधानसभेच्या तोंडावर जातील, नगरसेवक जातील अशी चर्चा आहे. मग असं जर सगळे जात राहिले. हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. शिवसेना कॅडर बेस पक्ष आहे. मी मुंबईचं उदाहरण देतो. वायकर गेला, तुम्ही आत्ता माझ्याकडनं लिहून घ्या. जेवढी मतं वायकरांना पडली होती त्याच्यापेक्षा 5,000 मतं जास्त पडतील लोकसभेला. लोकसभा, विधानसभा जे तुम्ही पकडाल ते. कॅडरची ताकद आहे, एक लक्षात ठेवा. शिवसेने भाजपचं पण कॅडर आहेच ना. बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख म्हणून सगळ्याकडेच असतात. भाजपवर अतिक्रमण बाहेरच्या लोकांचं आहे. आता केसरकर असं पण म्हणतात मध्यंतरी की आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे किंवा ठाकरेंनी अमित शहा आणि मोदींना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत. मला एक गोष्ट सांगा, ठाकरे हे नाव आहे. ठाकरे नाव वापरल्याशिवाय राजकारण होत नाही हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. बदनाम करण्यासाठी देखील ते नाव वापरावं लागतं, फायदा घेण्यासाठी देखील तेच नाव वापरावं लागतं. त्यामुळे ठाकरे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण चालत नाही. एका बाजूने तुम्ही आम्हाला सांगताय शिवसेना पक्ष संपला, दररोज उठतात आमच्यावरच बोलतायत. अरे जर आम्ही संपलेलो आहोत, आमची काही ताकद नाही, तर आमची तुम्ही दखलच घ्यायला नाही पाहिजे ना. माझा प्रश्न तुम्हाला असा पण आहे की हे लोकसभेबद्दल आपण बोललोच, विधानसभेला कसं पाहता? आत्ताच तुमच्यामध्ये पण एवढे जागा वाटपासाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यांच्यामध्ये पण आहे. पहिल्यांदा हे सेटल होताना त्रास होणारच आहे. विधानसभेला 228 मध्ये सगळीकडेच कुठल्याच पक्षाला हे सोपं नाही. त्याचं कारण असं आहे, मी जसं तुम्हाला पहिल्या सुरुवातीला सांगितलं, प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतं की मला ही जागा मिळाली पाहिजे. आता लोकसभेला तर जागाच 48 आहेत, त्याच्यामुळे इच्छुक कमी आहे. तेव्हा तर 288 जागा असणार आहेत. पण तेव्हा उमेदवार पण किती असतील? हजारोने उमेदवार असतील. मग 151 त्यावेळेला असेल जो तुम्ही भाजपसोबतचा मी काय म्हटलं, ही परिस्थिती आता लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल येतील. नवीन गणितामध्ये काय होतंय हे पहिल्यांदा कळणार आहे. जगातला कोणीही माणूस आज निकाल सांगू शकत नाही. त्याचं कारण असं आहे, ही सगळी इक्वेशन्स बदललेल्या इक्वेशन्सवरती लोक काय रिॲक्शन देत आहेत. आम्हाला सगळे सांगतात की उद्धव साहेबांच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये प्रचंड सहानुभूती आहे. माझं म्हणणं असं, ही सहानुभूती पेटीत जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत तिला सहानुभूती म्हणायचं का? वर्बल सहानुभूती ठीक आहे, पण ती सहानुभूती म्हणत नाही. ते म्हणतात मुस्लिम वोट्स आहे. तुम्हाला जो कॉन्फिडन्स आहे तो मुस्लिम वोट्स आहे. आम्हाला मुस्लिम वोट्सचं वगैरे नाही, आम्हाला सगळ्या प्रकारच्या वोट्सचं कॉन्फिडन्स आहे. तुम्ही हिंदुत्व सोडलं आणि काँग्रेस सोबत गेलात, तुम्हाला ती कोणी मायनॉरिटी सांगितलं आम्ही हिंदुत्व? मला एक गोष्ट सांगा, भाजप म्हणते, तुम्ही बीजेपीची भाषा शिंदे बोलताय. म्हणताय. नाही, त्यांचा प्रश्न विचारतो, भाजप नाही. ते जे म्हणतात तुम्हाला सांगतो. हा प्रश्नाचं उत्तर आहे ना. मला एक गोष्ट सांगा, हिंदुत्व सोडलं म्हणजे काय केलं आम्ही? हिंदुत्व सोडणार आहे. आमचा तर झेंडा आजही पूर्णपणे 100% भगवा आहे. त्यांचा तर 25% हिरवा आहे. कधी प्रश्न विचारला ते ना? ते म्हणतात ना की आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन, आम्हाला बरोबर आहे ना? नाही ना, कशाला? हिंदुत्व आमचा कोर आहे. आमचं तर 100% कोर आहे. तुम्ही निवडणुकीला उभं राहिला आणि तुम्हाला हे मुसलमान बोलले आम्ही मतदान देतो, तुम्ही सांगणार आम्ही घेणार नाही म्हणून? कोणच सांगा. सगळ्यांची टोपी घातलेले फोटो आमच्याकडे आहेत. मग का जातात भागवत साहेब मस्जिदमध्ये? गेल्या तर काय वाईट. तेच सांगतो ना. मग आम्ही गेलो तर काय वाईट? 400 पार म्हणतायत ते.
405 तर नसून पण गेली होती हो. आता 160ला आली आहे. मग काय 160 मी काय म्हटलं तुम्हाला, हे भाव तर वाढतच राहतात. पण कमी होणार तुम्ही म्हणता. मी काहीच म्हणत नाहीये. मी असं म्हणतोय निवडणूक होऊ देत, मग कळेल. मग कळेल. त्याचं कारण असं आहे, लोकांच्या मनात काय चाललंय. आम्हाला आज दिसतंय तुम्ही जी जी वचनं दिली होती, कुठलंही वचन तुम्ही पूर्ण केलं नाही. तुम्ही लोकांशी डायरेक्ट संबंधित असलेले विषय कुठले आहेत? बेरोजगारी आहे, महागाई आहे, लोकांच्या घराचा प्रश्न आहे. तुम्ही सांगितलं होतं 22पर्यंत सगळ्यांना घर देऊ, आता तुम्ही 47 सांगताय. म्हणजे तुम्ही अमरत्वाचा पट्टा घेऊन आल्यासारखेच बोलताय. कॉन्फिडन्स आहे त्यांचा. ह्याला कॉन्फिडन्स नाही म्हणत, ह्याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात. किरीट सोमय्या तुमच्या प्रकरणात खूप आग्रही होते. आता परवा आमच्या तोंडी परीक्षेला ते आले, त्यांची खतखत पण दिसली. ते म्हणाले की मी जे केलं ते वर्ष सांगण्यावरनं केलं. ते म्हणाले की जेव्हा माझा व्हिडिओ समोर आला, माझं प्रकरण झालं, तर राज्याच्या भाजपच्या नेतृत्वानं त्यांना साथ दिली नाही. केंद्रावरनं सांगितलं तर FIR झाला. कोण देणार साथ त्यांना अशा प्रकरणात? या विकृत माणसाला कोण साथ देईल का? अहो, तरी याची एकच भानगड आली आहे. आम्ही तर खूप ऐकले आहेत. येतील कधी ना कधी त्या बाहेर. तर भानगडी मागे राजकारण होतं, राजकारणी होतं असं ते म्हणतात. राजकारणी काय? मला एक गोष्ट सांगा, जो व्हिडिओ होता तो खोटा आहे त्यांनी सांगितलं. पण त्याच्या मागे ते म्हणतात की माझं म्हणणं आहे तो खोटा आहे ते सांगितलं. त्यांनी कधीच व्हिडिओ डिस्प्यूट नाही केला. तुझी विकृती दिसली ना तुमची काय आहे ती. याच्यामध्ये कोण कोण आहे, याच्यामध्ये काय काय आहे, कोण कोण आहे, या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत. थोडं सांगा कोण आहे, काय आहे, काय आहे. वेळ पडल्यावरती येईल, चॅनल बघत राहा. तुम्ही तो गोप्यस्फोट कराल. एक ना एक दिवस हे बघा. आता किरीट सोमय्या हा आमच्यासाठी विषयच राहिलेला नाही आहे. त्याला माकड केलं यांनी. तो मदारी कसा नाचवतो तसं त्याला नाचवतात. पैसे जमा झाले की त्याला ठेवून देतात. तसं आहे. माणूस तिथे गेला BJPत, माणूस गेला शिवसेनेत, माणूस गेला राष्ट्रवादीत. किरीट सोमय्याला परत तो मदारी कसा सांगतो का बस, तशी त्याची परिस्थिती आहे. हे जे सगळे भुंकणारे लोक आहेत ना, हे कोणी मनापासून भुंकत नाही आहेत. यांना सगळ्यांना किरीटला मला सांगा, किरीटने आज एवढं मोठं काम केलं त्यांचं, एवढे लोक शिवसेनेचे तिकडे गेले, एवढे राष्ट्रवादीचे तिकडे गेले, आणि त्याला साधी एक खासदारकी तुम्ही देऊ शकत नाही. वाईट वाटतं मला. पण ते पक्षाचं तो काम माझा करतायत. तो माझा आवडीचा माणूस नसला तरी मला वाईट वाटतं की त्याला तर मिळालाच पाहिजे होती तिकीट. ज्या माणसाने तुमच्या पक्षासाठी मार खाल्ला आयुष्यभर, आज त्याला बायका पोरांना तोंड टाकवायला लाज वाटत असेल घरामध्ये झालेल्या कृत्यामुळे. पण ते पर्सनल होतं. पण हे रागात न झालं ना बाहेर. पर्सनल म्हणजे माझ्या कोणी तक्रार केली नाही. मला एक महिलेने गोष्ट त्याच्यामध्ये. सांगा, माझ्या पर्सनल असतं कसं असतं, तुम्ही आमच्या घरात जेव्हा ED घुसवता आणि आमच्या बायका मुलांना प्रश्न विचारता, मुलं कॉलेजमध्ये शिकतात माझी, त्यांना काय माहिती, त्यांना तुम्ही प्रश्न विचारता, ते पर्सनल नाही. 40 गेले, आणखी जातील असं म्हणताय. मुख्यमंत्र्यांना कॉन्फिडन्स आहे की पुन्हा एकदा तेच मुख्यमंत्री राहतील, होतील, बरोबर. तुम्हाला विधानसभेची निवडणूक तुम्ही कशी पाहता? त्यानंतर आशिष शेलार काळ म्हणतायत की महानगरपालिका यावेळेला शिवसेनेच्या ताब्यातनं आम्ही काढू. 30 वर्ष भ्रष्टाचार केला आणि त्या भ्रष्टाचारातनं मुक्त करणार मुंबईला. 30 वर्षापैकी 25 वर्ष हे आमच्या बरोबरच होते. तेव्हा ह्यांना कधी भ्रष्टाचार दिसला नाही. तो का दिसला नाही? तेव्हा काय यांच्या डोळ्यामध्ये कुठलं अंजन घातलं होतं का? नंबर 1. 5 वर्ष आमचं म्हणणं असं आहे की पूर्ण 30 वर्षाचाच काढा, लोकांच्या समोर येऊच दे. आम्ही पण तयार आहे. आत्ता महानगरपालिकेची जी काही लूट चालू आहे ती पण काढा, ती पण आम्ही बघतोय. आणि शिंदे पुढच्या मुख्यमंत्री पदाचं म्हणतायत ना, माझ्या तर शुभेच्छा आहेत की तुम्ही आत्ता संपेपर्यंत तरी मुख्यमंत्रीपदी राहा. तर अनिल परब साहेब खूप कॉन्फिडेंटली जनमताच्या आधारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कसा निवडून येईल, पक्ष कसा निवडून येईल हे सांगत, आणि भाजपच्या अंतर्गत गोष्टी, त्यासोबतच शिंदेसंदर्भातले काही खुलासे आणि इतर गोष्टींवर त्यांनी भाष्य केलं. सर, खूप खूप धन्यवाद तुमचे. खूप वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला इथं भेटलात. थँक्यू. तुमच्या चांगल्या आणि आवडत्या ठिकाणी येऊन हा आस्वाद आपण घेतलात आणि अनेक
चांगल्या बातम्या आम्हाला ह्या माध्यमातून दिला. तर इथेच थांबूया. पुढच्या कार्यक्रमामध्ये किंवा पुढच्या एपिसोडमध्ये आपल्या मेन्यूमध्ये आणखी एक मोठी राजकारणी असेल. ती कोण असेल ते तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये कळेलच. तर आता इथंच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.